एक महान व्यक्ती घडवण्यासाठी एखाद्या स्त्रीला किती त्याग करावा लागतो हे जर समजून घ्यायचं असेल तर रमाई आणि बाबासाहेब यांची कहाणी ऐकावी लागेल. गरिबी आणि संघर्ष ही गोष्ट आहे त्या काळाची, जेव्हा घरात 18 विश्व दरिद्री होती, पण स्वप्न मात्र आकाशा एवढं मोठं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानासाठी झगडत होते आणि त्यांच्यासोबत उभी होती एक शांत, साधी पण खंबीर स्त्री, रमाई. रमाईला कधी शाळा मिळाली नाही, पण तिला कळत होतं, माझा भीमा शिकला तर हजारो लोकांचं आयुष्य बदलेल. रमाईचा त्याग. घरात खायला काही नव्हतं, पण रमाईनं कधी तक्रार केली नाही. ती स्वतः उपाशी राहायची, पण बाबासाहेबांसाठी जेवण ठेवायची. कधी भाकरी, कधी पातळ भाजी आणि अनेकदा फक्त पाणी. पण तिच्या डोळ्यात एकच विश्वास होता, माझा भीमा एक दिवस मोठा होणार. बाबासाहेबांचा प्रवास. बाबासाहेब परदेशात गेले, मोठ्या विद्यापीठात शिकायला. तिथे ते ज्ञान गोळा करत होते आणि इथे रमाई एकटीनं सगळा संसार सांभाळत होती. गरिबी, दुःख, आजार सगळं सहन करत होती, फक्त एका स्वप्नासाठी. वेदना आणि प्रेम. रमाईनं आपल्या आयुष्यात खूप काही गमावलं, स्वतःची सुख, आराम आणि अगदी आपल्या लेकरांनाही. पण तिनं कधी बाबासाहेबांना थांबवलं नाही. ती म्हणायची, तुम्ही पुढे जा, समाजासाठी लढा, मी सगळं सहन करीन. शेवटचा क्षण. पण इतक्या त्यागानंतरही रमाईला बाबासाहेबांचा पूर्ण यश पाहायला मिळालं नाही. ती या जगातून निघून गेली आणि त्या दिवशी एक महान पुरुष आतून पूर्णपणे तुटला. बाबासाहेब म्हणाले, आज मी एकटा पडलो, माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी साथ हरवली. मित्रांनो, आपण बाबासाहेबांचं महान कार्य पाहतो, पण त्या कार्यामागे उभी असलेली रमाई विसरतो. जर बाबासाहेब सूर्य असतील तर रमाई ती ज्योत होती, जिनं स्वतः जळून त्यांना प्रकाश दिला. रमाई आणि बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी चॅनल सबस्क्राईब करा.